आपल्याला सत्य आणि असत्य, हिंसा आणि अहिंसा ही दोन्ही तत्व आढळतात. पण असत्यावर सत्याने आणि हिंसेवर अहिंसेने विजय मिळवता येतो हे साऱ्या जगाला सिद्ध करून दाखवणारे महात्माजी हे आपल्या भारताचे राष्ट्रपिता आहेत. ही किती आनंदाची आणि अभिमानास्पद अशी गोष्ट. महात्माजी खरे तर राजकीय कर्मयोगी. राजकीय म्हटलं म्हणजे राजकारण आलं, व्यवहार आला, आणि कर्मयोगी म्हटलं म्हणजे अध्यात्म आलं. या दोन्ही प्रवृत्ती एकाच ठिकाणी क्वचितच आढळतात. पण महात्माजींच्या एकूण जीवनाकडे पाहिलं, एकूण व्यक्तिमत्वाकडे पाहिलं, या दोन्हीचा एक सुरेख असा संगम आपल्याला झालेला आढळून येतो. ब्रिटिशांनी मिठावर कर बसवला आणि त्याचा निषेध नोंदवण्यासाठी महात्माजींनी दांडी यात्रा काढली होती. ती 12 मार्च 1930 रोजी. 12 मार्च 2005 रोजी या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली. या दांडी यात्रेमुळे ब्रिटिश साम्राज्याचा पायाच खचला असं गौरवास्पद उद्गार काढणारे जसे काही जण आहेत, तसेच या ब्रिटिश सरकारला काही सुद्धा यामुळे झालं नाही, मुठभर मिठानं काय होणार आहे असे हेटाळणीचे शब्द काढणारेही अनेक जण होते. पण एक लक्षात ठेवायला हवं की स्वातंत्र्य लढ्याचं जनआंदोलनात रूपांतर करण्याचं एक महत्त्वाचं काम या दांडी यात्रेने केलं ही वस्तुस्थिती आहे. एवढेच नव्हे तर त्यानंतर लागलीच म्हणजे 17 वर्षांनी ब्रिटिशांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. 1942ची चले जाव चळवळीची पाया जो होता तोही याच दांडी यात्रेमुळे घातला गेला असं म्हणणं हे जास्त योग्य ठरेल. तर अशी ही दांडी यात्रा. या दांडी यात्रेबद्दल ती का झाली, कशाला झाली, त्याची पूर्वपीठिका काय आहे, या सर्वाची माहिती करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत 2 मान्यवर आले आहेत. त्यातील एक आहेत श्री दत्ता ताम्हाणे. आपल्या गांधीजींच्या विचारांचा अभ्यास करण्यासाठी गांधीजींच्याच विचारांचे एक अभ्यासक स्वामी आनंद यांच्या आश्रमात जाऊन राहिले होते. एवढेच नव्हे तर लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांचं त्यांनी जवळून दर्शनही घेतलं होतं. आणि अजूनही एक भाग्याची अशी गोष्ट म्हणजे गांधीजी जेव्हा साबरमती आश्रमातून दांडीयात्रेसाठी निघाले तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी ते साबरमती आश्रमातही हजर होते. आपले दुसरे आमंत्रित पाहुणे आहेत डॉक्टर य.दी. फडके. हे एका नामांकित टाटा समाज विज्ञान संस्थेमध्ये निवृत्त प्रोफेसर होते. त्यांनी अनेक विषयांवरती लेखन केलंय. महाराष्ट्राचा 50 वर्षाचा इतिहास या संबंधात त्यांचे 5 खंड प्रदर्शित झालेले आहेत. यदि आम्हाला सांगा की जी ही दांडी यात्रा झाली त्या मागचं एकूण त्यावेळच्या स्वातंत्र्य लढ्याची एकूण काय स्थिती होती? एक म्हणजे 1928 पासून तरुण जे लोक होते म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवीन प्रकारचं धोरण हे अवलंबलं होतं. त्यामुळे तरुणांच्यामध्ये जागृती होती आणि त्याचा परिणाम असा झाला की लाहोरच्या काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तिथे काँग्रेसच्या घटनेमध्ये जो स्वराज्य हा शब्द होता त्याचा अर्थ वसाहतीचं स्वराज्य नसून संपूर्ण स्वातंत्र्य आहे असं त्याच्यात घोषित केलं. आणि म्हणून 26 जानेवारी या दिवशी पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ठरलं. आणि त्या दिवशी प्रतिज्ञेचं वाचन वगैरे झालं. आणि ज्यांनी त्या दिवशी जहाल भाषणं केली त्याच्यामध्ये सुभाषचंद्र बोस होते. त्यांना 1 वर्षाची शिक्षा देखील झालेली होती. गांधीजींनी हे वातावरण ओळखलं आणि ही वेळ योग्य आहे असं त्यांना वाटलं. आणि त्यांना काँग्रेसने अधिकार दिलेलेच होते की कार्यक्रम काय असावा त्याबद्दलचे. दत्ताजींना आठवत असेल की काय आहे की गांधीजी एक सामुदायिक आंदोलन करायचं त्यांच्या मनात जेव्हा येईल त्यावेळेला अगोदर त्याची एक पूर्वतयारी करण्याकरता काहीतरी करीत. आणि त्याकरता सायमन कमिशन जे आलं होतं त्याच्यावरती बहिष्कार टाकण्याचं आंदोलन गांधीजींनी सुरू केलं. ज्या आंदोलनामध्ये आपल्याला आठवत असेल लाला लजपतराय देखील लाठी खाऊन दायबंद झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मरण पावली. तर ते 28 सालाचं जे आंदोलन होतं सायमन कमिशनच्या विरोधात त्याचं काय फार मोठं स्वरूप नव्हतं. सायमनला काळे झेंडे दाखवणं एवढंच होतं. पण ती तयारी 1930 सालची होती. म्हणजे गांधीजींच्या सान्निध्याची मला जे काही समजलं ते असं
तर त्याची पूर्वतयारी करण्याकरता म्हणून एक लहानचं आंदोलन आणि नंतर विराट आंदोलन. 40 साली देखील त्याने असंच वैयक्तिक सत्याग्रह आणि नंतर 42 सालचं 42 आंदोलन. ही त्यांची एक कामाची पद्धत होती. म्हणजे कुठच्याही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करायचं असलं की तर ते एक रंगीत तालीम रंगीत असल्यासारखं तालीम केलं. सारखं एक त्यांचा किती छोटं आंदोलन. पाठिंबा मिळतो आहे, लोकमत किती होत आहे जागं हे पाहिजे. हां, पण मग आता जो दांडी यात्रेचं जे स्वरूप होतं त्याच्या आधी स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वजण म्हणजे स्वातंत्र्य लढ्यात सर्वजण सहभागी होत असत यादी की काही ठराविक वर्गच ह्या स्वातंत्र्य लढ्यासाठी जात असे? नाही, मुख्यतः मध्यमवर्गीय त्याच्यामध्ये होते. 21 सालच्या सहकार्यतेच्या चळवळीमध्ये. हं, पण जशा स्त्रिया मोठ्या संख्येनं 30 सालच्या चळवळीत आल्या हं, तितक्या मोठ्या प्रमाणात भाग कधी घेतलेला नव्हता. त्यानंतर 1929 साली जागतिक मंदी असल्यामुळं 30 साली त्या मंदीचे परिणाम, आर्थिक मंदीचे, हं. हे शेतकऱ्यांना जाणवत होते. आणि गांधीजींनी मिठावरचा कर हा सामान्य शेतकऱ्याला जाचक होतो आहे हे ओळखून त्याची निवड केली आंदोलनासाठी म्हणून. हां, कारण त्यावेळच्या अर्थशास्त्रज्ञांनी हे दिलेलं आहे की एक मण मीठ याचा ठोक भाव 10 पै होता हो का? आणि ब्रिटिश सरकार त्याच्यावर ₹1.25 कर वसूल करत असे. हां, म्हणजे हा कर न देणाऱ्यांना 6 महिन्याची शिक्षा असते. मिठाचं उत्पादन ही सरकारची मिरासदारी होती आणि म्हणून खाजगीरित्या कोणालाही मीठ तयार करण्याची परवानगी नव्हती. म्हणजे एक दडपशाहीच होती म्हणजे. दडपशाहीच होते. आणि त्याचं निवड जी केली आहे त्याचं आणखीन एक कारण असं होतं की तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनल्ड होते. बरोबर. हे 1912-13 साली भारतात येऊन गेलेले होते. हां, आणि त्यांनी जे इंग्रज राज्यवटीवरची टीका करणारं पुस्तक लिहिलं आहे हां, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मिठावरला कर म्हणजे शुद्ध लूट आणि जुलूम आहे. तोच ग्रस्त ब्रिटनचा पंतप्रधान असताना मिठाच्या कायदा मोडा, नमक का कानून तोड दो, ही जी घोषणा आली हां. त्याचं मर्म इथे आहे. आणि सामान्य शेतकऱ्याला देखील त्याचं आवाहन ते करू शकले त्यामुळे. पण मग ह्या दांडी यात्रेसाठी जेव्हा गांधीजींनी काही संकल्पना मांडली तेव्हा त्याला सर्व त्या काळच्या तत्कालीन सर्व नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला का, की ह्यामागे काही विशेष? काय का लोकांना ह्याचा किती परिणामकारक होईल ही यात्रा वगैरे याच्या संबंधी लोक साशंकच होते. हां, गांधीजी मात्र या संबंधात खात्री होती त्यांना का आपण एकदा बाहेर पडल्यानंतर जनसागर उफाळून येईल, ही गांधीजींना खात्री होती. पण सर्वसामान्य माणसांना वाटत ते काय होणार आहे. पण जसजसे गांधीजी एक एक दिवस पुढे 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 जाऊ लागले तसतसं देशामध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. आणि जेव्हा ते प्रत्यक्ष ज्या दिवशी त्यांनी सत्याग्रह केला त्या दिवशी तर सबंध भारतामध्ये अगदी बंगाल, पंजाब वगैरे सगळ्या भागामधून सत्याग्रह म्हणा, कायदेभंग म्हणा, आंदोलन 6 एप्रिलला एका दिवशी सुरू झालेलं होतं. म्हणजे गांधीजींना जे वाटलं होतं, अपेक्षित होतं तेच या दांडी यात्रेमुळे यदी घडून आलं नाही त्यात का? आणखीन एक म्हणजे रणनीती असं ज्याला म्हणता येईल ते म्हणजे साबरमती आश्रमापासून हां, ते दांडीपर्यंत 240 मैलाचं अंतर जे आहे ते पदयात्रा करून त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हो, आणि त्या पदयात्रेच्या वेळेला खेड्यापाड्यातून इतकी जागृती झाली की त्यावेळेला खेड्याचे जे पाटील असत किंवा पटेल गुजरातमध्ये म्हणतात, राजीनामे देण्याचं प्रमाण सरकारी नोकरी सोडून त्याचं फार वाढलेलं दिसलं. अच्छा. म्हणजे दांडी यात्रेत सहभागी होता यावं यावं यासाठी ही सर्व तयारी त्या लोकांनी आधीपासूनच सुरू केली. म्हणजे एकूण दांडी यात्रेवरून एक असंही लक्षात येतं की महात्माजींच्या एकूण कार्यावर लोकांचा अपार असा विश्वास होता. म्हणजे गांधीजी जे सांगतील की ते यशस्वी होण्यासाठी, स्वातंत्र्य लढ्याला उपयोगी होण्यासाठीच काहीतरी असेल अशी लोकांची नक्की खात्री होती. सर, आपल्याला काय ह्याच्याबद्दल म्हणायचं होते. आणि दुसरं, गांधीजी सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात असलेले कार्यक्रम देत असत. म्हणजे त्यानं तेव्हा एकाने असं विचारलं की ज्या ठिकाणी मीठ तयारच करता येणार नाही, किनारपट्टी सोडून द्या, तर त्या ठिकाणी काय करायचं. त्यावेळेला गांधीजींनी अनेक कार्यक्रम सुचवलेले आहेत आणि ते त्यांच्या अनुयायांनी ठिकठिकाणी पार देखील पाडले. उदाहरणार्थ जंगल सत्याग्रह झाला, मोठ्या प्रमाणात वराडमध्ये पुसदला झाला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये
संगमनेरला झाला. त्यानंतर दारू गुत्त्यांच्या समोर निरोध न करण्याची अशी एक असा कार्यक्रम महिलांच्यासाठी दिला. प्रभात फेऱ्या निघत असत. त्याचप्रमाणे आणखीन एक कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे त्यावेळेला. तो कर्नाटकामध्ये उदाहरणार्थ करबंदीची चळवळ, करच द्यायचे नाहीत. हा, म्हणजे एका तऱ्हेने हा एक प्रतिकार. हां, आणि यामध्ये जास्तीत जास्त कर्नाटकातली करबंदी हा. आणि गुजरातमधली साराबंदी अशी ते दोन्ही दोन होते. करबंदी आणि साराबंदी. कर म्हणजे कुठलेच कर द्यायचे नाही आणि सारा म्हणजे शेतीचा सारा फक्त द्यायचा जमीन नाही. महसूल द्यायचा हा, नाही. मिठावरील कराचा काही प्रतिबंध करता येणं शक्य नाही. तिथे तिथे हे बाकीच्या इतर कार्यक्रम जे आहेत कार्यक्रम ते दिले. दिले आणि गेले. उदाहरणार्थ कलकत्त्यामध्ये बॅरिस्टर सेनगुप्तानी राजद्रोहात्मक वाङ्मयाचं जाहीर वाचन केलं. अरे वा, हा. हाही त्याचाच भाग होता आणि त्याबद्दल त्यांना काही शिक्षा ठिकाणी झाली. परदेशी कापडाच्या होळ्या केल्या. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी त्याच दिवशी ते सुरू झालेले आहेत. आणि हे जे परदेशी कापडाचं हे आहे त्याच्यामधलं सर्वात लक्षात ठेवण्यासारखं बलिदान हे बाबू गेनूचं. डिसेंबर 1930मध्ये मोटार ट्रक त्याने अडवला आणि ट्रक त्याच्या अंगावर घातला ब्रिटिश सार्जंटने आणि त्याच्यात बाबू गेनू गेला. तर बाबू गेनूचं बलिदान हे त्या 30 सालच्या चळवळीतलं एक अतिशय संस्मरणीय अशा प्रकारचं बलिदान आहे. पण मग ही जी दांडी यात्रा करणार होते या संबंधात ब्रिटिश सरकारला काही सूचना दिल्या गेल्या का सर? त्यांनी पत्र पाठवलं होतं. आधी व्हाईसरॉयला पत्र व्हाईसरॉयला पत्र हा, पाठवलं कारण होतं. गांधीजींची नेहमीची ती हा, एक पद्धत पद्धत होती. असायची. आपण जरा त्या पत्रामध्ये म्हणजे आधी लॉर्ड आयर्विनने यांना भेट देण्याचं नाकारलं होतं. तेव्हा त्यांना पत्र लिहून असं कळवलं की मी तुम्हाला भाकरी मागितलं तर तुम्ही माझ्या हातात दगड धोंडा ठेवला. याचा अर्थ असा होतो की ब्रिटिश सरकार बळाचा वापर जर कोणी केला तरच प्रतिसाद देतं. आणि माझ्या कल्पनेप्रमाणे हा संबंध देशच आता तुरुंग बनलेला आहे हे त्या पत्रात आहे. पत्रात आहे. पत्रात आहे. म्हणजे त्यांनी मग सूचना दिली होती. मग याला काही ब्रिटिश पहिल्यांदा सरकारकडून ब्रिटिश राज्यकर्त्यांना हे याच्यातून काही निष्पन्न होईल असं वाटलं नाही. हा, त्यांनाच काय जवाहरलाल नेहरूने आत्मचरित्रात कबूल केलेलं आहे की मिठाच्या कराची निवड जी केली आंदोलनासाठी त्याचं मर्म त्यांना देखील समजलं नाही. त्या लोकांना असं वाटलं की हे काय काढलेलं आहे याने. पण जेव्हा चळवळीने आकार घेतला तेव्हा नेहरूने आत्मचरित्रात कबूल केलेलं आहे की सामान्य माणसाची नाडी जशी गांधीजींना कळत होती तशी आम्हाला कळत नव्हती. त्यावेळेला एकमेकाच्या संबंधात चांगल्या रीतीने कबुली देणं हा देखील एक राजकर्त्यांचा गुण होता. बरं का? काय मात्र कबूल करायला. गांधीजींनी राजकारणाला जे एक आध्यात्मिक आणि सात्विक वळण लावलं त्यातला हा भाग होता. हो, म्हणजे गांधीजींनी हेही गांधीजींच्या काळात व्हायचं की आपणच म्हणतो हे नाही तर म्हणजे त्याबाबत प्रत्येकाला आपल्या ज्या काही शंका असतील त्या विचारायची ही मुभा होती. आता ही जी एकूण चळवळ सुरू झाली त्याबाबत तुम्ही म्हणालात की ब्रिटिश सरकारलाही थोडे साशंकच होते या बाबतीत की त्याचा काही फारसा परिणाम होईल असं त्यांना वाटलं नाही. पण मला वाटतं त्यांनी परत एकदा त्यांना पत्र पाठवून आपण असा कायदा तोडणार आहोत याची कल्पना दिली. पण मग त्यासाठी ब्रिटिश सरकारने काही हे कुणालाही कळवलं नाही का? अगदी शांत राहिलेत का ते? नाही, राज्यकर्त्यांनी इथल्या मुंबईच्या गव्हर्नरला आणि अधिकाऱ्यांना सांगितलं होतं. परंतु हा प्रतिसाद खेड्यापाड्यातून जेव्हा वाढलेला दिसला तेव्हा त्यांना अक्षरशः असं म्हटलेलं त्याच्यात की तो जिल्हाधिकारी मध्यरात्रीनंतर गांधींना पकडण्यासाठी आला तेव्हा गांधीजी झोपलेले होते. त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर टॉर्चने प्रकाश टाकला आणि एक वाक्य एकाने असं लिहिलं आहे इतिहासकारांनी की चोरासारखा हा जिल्हाधिकारी आला आणि त्यांनी गांधीजींना काळोखात पकडलं पहाट होण्याच्या पूर्वी. म्हणजे ब्रिटिश गव्हर्नरना किंवा सरकारला याचे एवढे काही परिणाम होतील याची विशेष अशी कल्पनाच आली नाही. नाही, आणि आणखीन एक त्याच्यातला खुद्द मुद्दा आहे. काँग्रेसमधल्या नेत्यांना देखील का बा याच्यातनं काही निष्पन्न होणार आहे असं त्यांनाही कोणाला वाटत नव्हतं. ब्रिटिश सरकारने आणखीन एक गोष्ट केली ती म्हणजे आधी गांधीजींच्यावर जेव्हा खटला भरला होता तेव्हा तो राजद्रोहाच्या आरोपावरून होता आणि त्यांना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. पण यावेळेला त्यांनी असं ठरवलं की त्यांच्यावर खटला भरायचा नाही आणि म्हणून 1827चा ईस्ट इंडिया कंपनीचा एक अधिनियम जो आहे तो शोधून काढला आणि त्याच्या खाली त्यांना पकडलं. त्याच्यात फायदा असा होता की त्या कलमाखाली जर अटक झाली तर खटला भरण्याचं बंधन सरकारवर नसेल.
आणि म्हणून त्यांना तसं पकडलं. पण मग खटला भरायचा नाही असं ठरवण्यामागचा उद्देश? कारण खटला जर भरला तर त्यावेळेला भगतसिंग, राजगुरू वगैरेंच्यावर खटला जो चालू होता त्यावेळेला ते ज्या प्रकाराने न्यायालयामध्ये प्रचार करत होते तर गांधींच्यावर खटला भरल्यानंतर तसंच झालं असतं. हा, म्हणजे खटला भरल्याने स्वातंत्र्य लढायला अजूनच मदत झाली असती आणि म्हणून त्यांनी ते सगळं नकोच हं. असं केलं. याच्यासाठी त्यांनी तो खटलाच भरायचं असं थोडंसं मागेच ठेवून दिलं. पण आता या दांडी यात्रेसाठी म्हणून जे काही आपले अनुयायी गांधीजींनी निवडले किंवा काही असा एक कार्यक्रम राबवला, यामागे त्यांनी काही एक असं विशिष्ट लोकांनाच त्याच्यात घ्यायचं असं काही ठरवलं होतं हो का? हो. गांधीजींच्याकडे बरीच माणसं आली सत्याग्रहाच्या दांडी यात्रेत सामील होण्याच्या. तर त्यावेळेला गांधीजींनी प्रत्येकाची परीक्षा घेतली. म्हणजे प्रत्येकाला हे सांगितलं की डोक्यामध्ये काठ्या बसतील, गोळ्या बसतील, परंतु कोणीही प्रतिकार करायचा नाही. आणि या जो काही हाल अपेक्षा सहन कराव्या लागतील त्या सर्व सहन करायच्या आणि आपण पुढे जात राहायचं हे गांधीजींनी आधीपासून. त्यामुळे सत्याग्रहाची निवड करताना देखील बरीच मंडळी आली होती सत्याग्रही म्हणून आपली नावं नोंदवायला. आणि तरी देखील शेवटी गांधी जेव्हा साबरमतीच्या आश्रमातनं बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं 78 सत्याग्रही घ्यायचे आहेत, पण प्रत्यक्षात 104 सत्याग्रही त्यांच्यामध्ये सामील झाले होते. त्यावेळची ती गाणी वगैरे प्रभावात फिरत होती, एक सोने 4 योद्धा बापूंनी संगे चाले. तेव्हा ते 104, पण त्यांना नंतर ड्रॉप केलं आणि पुढे 78 माणसं घेऊन ते निघाले. अर्थात गावोगावी प्रचंड लोक दमाचे वगैरे वगैरे तो वेगळा. पण म्हणजे हे 78 सत्याग्रही असे की जे निशस्त्रपणे त्याचा सामना करतील. सामना म्हणजे मरायला तयार असले पाहिजे. डोक्यामध्ये लाठी खाल्ली, गोळी खाल्ली तरी त्यांनी अजिबात हात उचलता कामा नये असं शिक्षण देऊन गांधीजींनी ते बाहेर काढलं. म्हणजे संपूर्ण अहिंसेचा पहिला एक मंत्र. म्हणजे अहिंसेचा मंत्र हा सर्व जगापर्यंत. गांधीजींचं काय होतं की धैर्य त्यांनी सामान्य माणसाचं त्याला आवाहन केलं. त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण या 30 सालच्या चळवळीतलं आहे. मातंगिनी हाजरा नावाच्या बाई, निरक्षर, कलकत्त्यामध्ये हातात तिरंगी झेंडा घेऊन मिरवणुकीचं नेतृत्व करत होत्या. गोळीबार झाला तर पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या उजव्या हातावर गोळी झाडली. बरं. आणि गोळी लागली त्यांना, परंतु त्याने झेंडा सोडला नाही, डाव्या हातात झेंडा घेतला आणि मग पुन्हा गोळ्या झाडल्यानंतर ते तिथेच कोसळल्या. परंतु मरेपर्यंत झेंडा हातातला सोडायचा नाही हे धैर्य त्या मातंगिनी हाजरा यासारख्या निरक्षर सामान्य स्त्रीच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दिसलं. अशा प्रकारचं धैर्य त्या काळामध्ये अनेक महिलांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून एका इंग्रज पत्रकाराने जो त्यावेळेला इथे आलेला होता, H.N. ब्रेसफर्ड असं त्याचं नाव, त्यांनी असं म्हटलेलं आहे की गांधीजींनी महिलांचा मोठ्या प्रमाणात इथे या चळवळीमध्ये सहभाग हा त्यांच्यामुळे झाला आणि एका तऱ्हेनं स्त्रिया मुक्त झाल्या. ही एक बाब जरी आपण लक्षात ठेवली तरी ह्या चळवळीचं यश हे फार मोठं म्हणायला पाहिजे. त्यावेळेच्या गाण्यामध्ये महिला आणि पुरुषा लादविले आझाद रणांगण गाजविले अशा ओळी होत्या बरं का. म्हणजे आझाद मैदानाच्या समोर, बोरीबंदर स्टेशनच्या समोर ते आझाद मैदान, त्यावेळेला त्याला कापाचं मैदान म्हणायचे. पूर्वी कॅम्प असायचा म्हणून ते कापाचं मैदान. पुढे त्याचं या 30 सालच्या आंदोलनानंतर आझाद मैदान हे नाव झालं. असं नाव झालं. आणि तिथे खूप म्हणजे स्त्रियांनी आणि चांगल्या म्हणजे श्रीमंत कुटुंबातल्या स्त्रिया देखील सामील झालेल्या होत्या. स्त्रियांना बाहेर काढलं गांधीजींनी, रस्त्यावरती आणले. गांधीजींचं फार मोठं. मुंबईमध्ये खास महिलांची अशी एक सभा झाली आणि पडद्याच्या आड मोठा पडदा होता मध्ये. आणि महिलांनी जेव्हा एकमताने, बाहेरच्या बाजूला सगळे पुरुष होते पडद्याच्या बाहेर, आणि महिलांनी जेव्हा एकमताने निर्णय घेतला की आपण ह्याच्यात सामील व्हायचं, तेव्हा तो पडदा बाजूला सारला. तर पत्रकाराने तेव्हा, एक अमेरिकन पत्रकार वेब मिलर नावाचा होता, त्याने असं म्हटलेलं आहे की हे इतकी नाट्यपूर्ण घटना होती की पडद्याआडच्या सगळ्या महिला ज्या आहेत त्या पडदा झुगारून बाहेर पडल्या आणि हे त्या पुरुषांच्या समक्ष घडले. तर या प्रकारच्या घटनेचं जे मर्म आहे
हो. ते त्यावेळेला जितकं लोकांना समजलं त्याचं आज आता तितकं महत्त्व नाही वाटणार, मग. पण प्रथमच ते घडलेलं नाही आहे. पण तरी सुद्धा म्हणजे महिलांना सुद्धा आपल्या या दांडी यात्रेत किंवा स्वातंत्र्य लढ्यात सामावून घेण्याची जी एक अपार शक्ती गांधीजींपाशी ती होती. गांधीजीनेच का स्त्रियांना उतरवलं रस्त्यावरती गांधीजीनीच, त्याचं संपूर्ण श्रेय त्यांनाच आहे. हं. अर्थात काही क्रांतिकारक महिला वगैरे त्यावेळेला होत्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली हा. वगैरे बंगालमधल्या ज्या क्रांतिकारक होते हं. त्याच्यामध्ये मुली तरुणी चांगल्या सामील झालेल्या होत्या. पण त्यांना हे वैयर्थता मग कळून आली, म्हणजे तो फार मोठा इतिहास आहे. परंतु सामान्य स्त्री लहान मुलापासून प्रौढापर्यंत हं. या सर्वांना सामील करून घेतलं गांधीजींनीच या सामुदायिक आंदोलनामध्ये. फार मोठं काम आहे ते. काय आहे त्यावेळेला आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, महिलांचा सहभाग हा इतक्या मोठ्या प्रमाणावर होता की ब्रिटिश सरकारने एक धोरण असं ठेवलं होतं की वृद्ध जर स्त्री असेल हं. तर तिने सत्याग्रह केला तर तिला पकडायचं नाही. म्हणजे प्रत्यक्षतः सत्याग्रह करणाऱ्या महिलांची संख्या जास्त होती. सरकारी आकडेवारी आहे ते 60,000 सत्याग्रह्यांना पकडलं म्हणून. बरोबर. अशा एका महिलेचं उदाहरण तुम्हाला सांगतो जे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. गोपाळराव आगरकरांची पत्नी यशोदाबाई हिने मे 1930मध्ये अकोल्याला सत्याग्रह केला. हं. त्यांचं वय खूप असल्यामुळं यशोदाबाई आगरकरांना पकडलं नाही, परंतु त्यांनी सत्याग्रह केला याची नोंद वराड प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या अहवालामध्ये नावानिशी त्यांच्या केलेली आहे. अरे वा. म्हणजे त्याही निरक्षर होत्या. निरक्षर स्त्री. सामान्य स्त्री कुठल्या प्रमाणात धैर्य प्रमाणात. दाखवू शकते हे त्या चळवळीनं दिसले. पण आणि इकडे बरं का हां. मुंबईला वगैरे काय केलं त्यांनी, आता हे विक्रोळी वगैरे हा सगळा जो भाग आहे हा त्यावेळेला जंगल होतं. हो का. आणि अगदी एकांत, म्हणजे रात्री संध्याकाळी काळोखात कोणी जायचंच नाही त्या रस्त्याने. तर या मुलींना स्त्रियांना पकडायचं, ट्रकमध्ये घालायचं हं. आणि विक्रोळीच्या जंगलामध्ये नेऊन नेऊन सोडायचं. सोडायचं. असे प्रकार त्यावेळेला घडले. आज आपण दोघंही आमच्या दूरदर्शनच्या या स्टुडिओत आला.